हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आता बसच राहा. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझी कम्युनिटी तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा आणि जे मी लिहिलेलं आहे ते नक्कीच वाचा. तर आज काय स्पेशल आहे, तर आज आहे व्हिडिओमध्ये मस्त एखादी अशी खमखमीत अशी पदार्थ आहे, भाजी घालणार आहे. सो प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. चला करूया रेसिपी स्टार्ट. सगळ्यात आधी कांदे टोमॅटो वगैरे चिरून घेतले. त्यानंतर आपण जसं सिंपल मसाला करतो तसं आपल्याला तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे आणि एकीकडे ठेवलेला आहे मस्त बटाटे शिजायला आणि एकीकडे मसाला करायला सुरू आहे. तर आज भाजी कशाची करायची आहे, तर पनीर कोफ्ता करायचा आहे. खूप छान लागतो, खूप म्हणजे खूप मस्त. जरी भाजीला काही आठवत नसेल सुचत नसेल तर नक्की ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. तर बघा आता मसाल्यात टाकलेला आहे थोडंसं मीठ, कारण लवकर कुटेल त्यामुळे. तर बघा मसाला छान लाल होऊ द्यायचा आहे, मस्तपैकी भाजू द्यायचा आहे. काही गडबड वगैरे करायची नाही. छान भाजल्यानंतर त्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे, कारण ते जरी आपण गरम केलं तरी ते आपल्यालाच भाजतं नंतर मिक्सरचं भांडं, त्यामुळे. सो बघा मसाला छान भाजला आहे आणि तो एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून पत्ते वगैरे म्हणजे खडा मसाला जो काही असतो, मला नाव नाही माहिती याचं, बट असतो तो टाकायचा आहे. आणि पानंसुद्धा टाकलेले आहेत थोडेसे आणि हे सुद्धा मसाल्यामध्ये मसाला करतानाच टाकायचे आहेत. त्यानंतर थोडेसे जिरे, शहाजिरे टाकले होते, मस्त चव येते त्यामुळे. आता ते सगळं झाल्यानंतर इथे तुम्ही बघताय मस्त पनीर खिसायला सुरू आहे. का खिसायचं हे तुम्हाला माहिती आहे, पनीर कोफ्त्यासाठी पनीर खिसावं लागतं. जरी खिसायचं नसेल तर तुम्ही त्याला हाताने चुरासुद्धा करू शकता. तर बघा मसालासुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आता. आणि पनीर बघा किती छान झालेलं आहे, एकदम छोटं म्हणजे मस्त पनीर झालेलं आहे खिसून. आणि त्यानंतर आपले बटाटे पण शिजलेले आहेत. सो त्या पनीरमध्ये आता टाकून घ्यायचे आहेत बटाटे. तर बघा शिजवलेले बटाटे मस्त त्या पनीरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही बघताय दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे. मी बरोबर हवं पनीरही आणि बटाटेही. बघा आता त्याच्यात टाकून घ्यायचा आहे थोडासा मैदा. तर थोडाच टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही आहे, म्हणजे पीठ तिंबता यावं आपल्याला, ते अशा पद्धतीने टाकायचं आहे. तर बघा मस्त दोन्ही एकत्र करून घेतलेलं आहे. आता त्याच्यात टाकायचं आहे चटणी. त्यानंतर थोडीशी हळद मिक्स करायची आहे. त्यानंतर इथे मसाले टाकलेले आहेत देलीचे आणि हा आहे धने पावडरसुद्धा थोडासा टाकून घ्यायचा आहे, कारण मस्त मसाल्याने चव येते त्यामुळे. तर छान आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता याला परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे अशा गाठी राहायला नको आहेत, छान सगळं मिक्स व्हायला पाहिजे असं हलवा. तर बघा सगळं छान हलवून झालेलं आहे. आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूया, म्हणजे मस्त फ्लेवर पण येईल आणि छान खायला पण लागेल. तर आता बघा छान पीठ वगैरे तिंबून झाल्यानंतर आता त्याचे असे बॉल्स करायचे आहेत. एक 5-10 मिनटं थोडंसं पीठ ठेवायचं आहे झाकून ते भिजण्यासाठी आणि त्यानंतर सुरू करायचे आहेत ते बॉल्स करायला. तर छोटे छोटे आपण जसं गुलाबजामुनला करतो तशा पद्धतीने पण थोडेसे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान एक लेवलचे असे बॉल करून घ्यायचे आहेत. तर बघा छान आपले इथे बॉल झालेले आहेत ते. आणि त्यानंतर पिठात मैद्यामध्ये घालायचे आहेत ते. मैद्यात थोडेसे मिक्स म्हणजे मैदा त्याच्यावर टाकायचा आहे आणि त्यानंतर तळायचे आहेत. म्हणजे बघा कसे छान तळत आहेत तुम्ही बघू शकता. मस्त आता तळून घ्यायचे आहेत आणि सगळेच एकदम टाकायचे नाहीत. पहिल्यांदा एक टाकून बघायचा, कारण कधी कधी ती फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे सगळ्यात आधी एक टाकून बघा. त्यानंतर जर चांगले झाले तर मग बाकी परत नंतर तुम्ही जास्त टाकू शकता. तर छान असं मस्त झालेले आहेत आपले ते बॉल्स, म्हणजेच पनीर कोफ्ता छान झालेला आहे. तर बघा हे मस्त तळत आहेत, एकदम लाल काढायचे नाही आहेत किंवा एकदम असे पांढरे पण नाही, मीडियम साईजचे. जसं गुलाबजामुनला आपण काढतो, गुलाबजामुन थोडेसे लाल काढतो तसे हे थोडेसे मीडियम काढायचे आहेत. तर बघा छान तळलेले आहेत. बघा जास्त लालही नाही आणि जास्त पांढरेही नाही, मीडियम असे काढलेले आहेत सगळेच मी. तर बघा आणि एकदम स्लो फ्लेमवर तळायचे आहेत, म्हणजे खूप बारीक गॅस करून, कारण मोठा गॅस केल्यावर ते आत तसेच राहतात, म्हणजे आतमधून तळणार नाहीत त्यामुळे. तर बघा
छान आता सगळे बॉल्स करून झालेले आहेत। असे पिठात ते थोडेसे टाकायचं आहे, पीठ त्याच्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर तळायचं आहे, म्हणजे मस्त होतं। तर बघा फायनली सगळे आपले म्हणजे पनीर कोफ्ता जो आहे सगळे बॉल्स ते सगळे तळून घेतलेले आहेत। बघा कशा पद्धतीने सगळे तळलेले आहेत मस्तपैकी। तर छान आपले हे झालेले आहेत। तर आता करायची आहे भाजी, म्हणजेच मसाला करायचा आहे। मगाशी करून ठेवलेला आहे, फक्त बॉल्स झाले। आता खरी भाजी आपल्याला आता करायची आहे। तर चला बघूया ती सुद्धा रेसिपी, त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। तर इथे सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेल भरपूर टाकायचं आहे, मस्त तेल म्हणजे तेलवर आलेली भाजी छान लागते त्यामुळे। त्यानंतर थोडेसे जिरे, परत थोडंसं कढीपत्ता वगैरे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो मसाला आपण मगाशी केला होता तो मसाला याच्यात ॲड करून घ्यायचा आहे। मिक्सरमधनं मसाला एकदम बारीक काढायचा आहे। मेन याची भाजी मसाल्यावर असते, मसाला जितका बारीक तितकी भाजी छान लागते। तसा मसाला एकदम बारीक करायचा आहे, त्यात काहीही दिसू नये असं करायचं आहे। मस्त असा मसाला करायचा आहे छान बारीक। आणि त्यानंतर मसाला तेलात टाकल्यानंतर त्याला भरपूर वेळ शिजू द्यायचा आहे, म्हणजे चांगला शिजला की चांगली भाजी होते, त्यामुळे मस्त शिजू द्यायचा आहे मसाला। आणि आता बघा मस्त मसाला शिजलेला आहे। त्यानंतर आता त्यात काय काय ॲड करायचं ते मी सांगते। सगळ्यात आधी इथे केलेली आहे चटणी चवीनुसार जशी लागायची आहे तशी तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर आपल्या डेली यूजचे जे काही मसाले असतील ते सुद्धा ॲड करायचे आहेत। इथे अंबारी कांदा लसूण मसाला सुद्धा टाकलेला आहे, त्याच्यानं सुद्धा छान चव येते त्यामुळे। आणि त्यानंतर इथे म्हणजे मामीच्यात कोल्हापुरी मसाला होता कसला तर त्यांनी यात ॲड केलेला आहे। आणि त्यानंतर पनीर मसालाही ॲड केलेला आहे आणि पनीर कोफ्ता मसाला सुद्धा तुम्ही ॲड करा, म्हणजे भाजीची चव अगदी छान लागेल त्यामुळे। तर बघा मस्तपैकी आता छान सगळे मसाले ॲड करून झालेले आहेत। तर आता सगळं मस्त हलवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान वाटते आणि किती भारी दिसते भाजी। जास्त वेळ शिजली की मसाल्याला कलरही येतो मस्त आणि भाजी छानही लागते, त्यामुळे खूप जास्त वेळ शिजू द्यायचा आहे मसाला आणि छान परतून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकेल, त्यामुळे मस्त हलवत राहायचं आहे भरपूर वेळ। तर बघा मस्त आपलं जी भाजी आहे ती छान रेडी झालेली आहे। आपल्याला मगाशी जे बॉल्स केले आपण ते पनीरचे ते याच्यात टाकायचे नाहीत, नाहीतर भाजी झाली आणि बॉल टाक असं नाही। तर ही वेगळी सेपरेट आणि ते वेगळं सेपरेट। नंतर आपण जेव्हा जेवायला घेऊ तेव्हा ते बॉल ताटात ठेवायचे आणि वरनं मसाला टाकायचा, अशी याची खासियत आहे। आणि खरंच कारण आधी टाकले आपण याच्यात मसाल्यात तर ते असं मऊ असे बॉल होतात, ते सगळे असं कडक राहत नाही, त्यामुळे नंतरच घ्या तुम्ही म्हणजे छान लागेल। तर बघा मसाल्यात मस्त थोडंसं पाणी टाकून अजून शिजू द्यायचा आहे मसाला। आत्ता सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ शिजल्यावर छान लागेल। तर बघा त्यानंतर मगाशी तळलेली जे पानं होती ते सुद्धा याच्यात मिक्स केलेले आहेत आणि त्यानंतर फायनली आपली भाजी झालेली आहे। आणि आता त्यात आपल्याला टाकायचं आहे मस्त कोथिंबीर ॲड करायची आहे। तर बघा कशी दिसते तुम्हाला ही भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा। थोड्या वेळ आता ही उकळू द्यायची आहे, अजून शिजू द्यायची आहे। तर बघा मस्त आता याच्यात तुम्ही वाटलंच तर व्हिपक्रीमसुद्धा ॲड करू शकता, बट मी केलेलं नाही आहे, माझ्याकडे होती तरीसुद्धा। तर आणि थोडीशी साखर पण टाकायची आहे। त्यानंतर थोडंसं मीठ, त्या बॉलमध्ये मीठ असतं त्यामुळे याच्यात काही जास्त टाकायची गरज नाही। तर बघा फायनली आता आपली भाजी रेडी झालेली आहे। तर सगळ्यात आधी ते बॉल ताटात घ्यायचे, त्यानंतर त्यावर मसाला टाकायचा आहे। तर छान असं झालेली आहे। तर आज चपात्या नसून रोट्या आहेत, भैयानं हॉटेलमधून आणल्या होत्या। चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।